आषाढी एकादशी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी द्वादशी येते, तर त्या द्वादशीपासून एक नियम चातुर्मासासाठी करावा. कोणत्याही प्रकारचं एकच धान्य निवडावं. गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी तुम्हाला जे वाटेल ते. छोटी वाटीभर धान्य हे देवासमोर दान स्वरूपामध्ये देवासमोर ठेवावे. त्याच्यावरती तुम्हाला जी वाटेल ती 1 रुपया जरी तुम्ही त्यावरती दक्षिणा ठेवली तरी चालेल. तर त्याला एक सत्पात्री दान असं म्हटलं जातं. तर हे दान दररोज मंदिरामध्ये किंवा तुम्ही आठवड्याभराचं एकत्र करून मंदिरामध्ये जाऊन ते मंदिरामध्ये दान ठेवून यावं. अशा प्रकारे चातुर्मासात संपूर्ण 4 महिना हे व्रत करावे. शेवटच्या दिवशी चातुर्मास संपताना सत्पात्री एखाद्या व्यक्तीला जेवायला बोलवावे आणि त्याला जेवण देऊन यथाशक्ती शिधा दक्षिणा जरूर द्यावी.